देशातील विरोधी पक्षांची इंडिया आघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे। राहुल गांधींच्या नेतृत्वावर थेट ममता बॅनर्जींनी सवाल उपस्थित केल्यानंतर इंडिया आघाडीचा पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे। विशेष म्हणजे यात ठाकरे गटानेही उडी घेत ममता बॅनर्जींना पाठिंबा दिलाय। नेमकं असं काय घडलं इंडिया आघाडीत पाहूया या रिपोर्टमध्ये। इंडिया आघाडीत नेतृत्वावरून फूट, राहुल गांधींच्या नेतृत्वाला ममता दीदींचं आव्हान। ठाकरे गटाच्या भूमिकेनं काँग्रेसची अडचण। देशातील मोदींची सत्ता उलथावून लावण्यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीत अवघ्या 1.5 वर्षातच फूट पडणार असल्याची शक्यता आहे। इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसनं इंडिया आघाडीच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित करत थेट इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यास ममता बॅनर्जी उत्सुक असल्याचं म्हटलंय। यावेळी नेमकं ममता बॅनर्जींनी काय म्हटलंय ते देखील पाहूया। मी इंडिया आघाडीची स्थापना केली होती। आता आघाडीचं नेतृत्व करणाऱ्यांवर ती नीट चालवण्याची जबाबदारी आहे। ते चालवत नसतील तर मी काय करू शकते? जर मला संधी दिली तर मी इंडिया आघाडी व्यवस्थित काम कशी करेल याकडे लक्ष देईन। बंगाल बाहेर जाण्याची माझी इच्छा नाही, पण मी इथून नेतृत्व करू शकते। ममता बॅनर्जींनी थेट इंडिया आघाडीच्या नेतृत्वावरून राहुल गांधींवर निशाणा साधला। यात आता ठाकरे गटानेही उडी घेतली आहे। ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीचं नेतृत्व करावं अशी भूमिका ठाकरे गटानं मांडली, त्यामुळे काँग्रेसचीही चांगलीच अडचण झाली। ममता बनर्जी जी ने जो खुले दिल से उन्होंने ये प्रस्ताव रखा है कि वो इंडिया अलायंस को लीड करने को तैयार हैं, वो एक महत्वपूर्ण सजेशन है। और हम मानते हैं कि ममता जी का जो इतिहास में उनका कंट्रीब्यूशन रहा है और ऑपोजिशन में होने के नाते भी उन्होंने भागीदारी ली है, ये महत्वपूर्ण है। और अगर उनको ये जिम्मेदारी मिलती है, हमें पूरा यकीन है कि वो अच्छे से निभा पाएंगी और इंडिया अलायंस के गठबंधन को और मजबूत करेंगे। प्रियांका चतुर्वेदी या त्यांच्या पक्षाच्या नेत्या नाही आहे। मला असं वाटतं की पक्षाचे नेते जे आहेत ते त्या ठिकाणी निर्णय घेतील। आम्ही सगळेजण जे आहोत हे मेंबर ऑफ पार्लमेंट आहोत। प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल मताबद्दल मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही। पक्षाचे नेते भूमिका घेतील आणि मला असं वाटतं की इंडिया अलायन्समध्ये पूर्णपणे सगळं आबाधित आहे। राहुलजींच्या नेतृत्वाखाली आम्ही रोज सगळेजण त्या ठिकाणी आंदोलन करत असतो। हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीतील मतभेद प्रकर्षानं समोर आले आणि म्हणूनच सोमवारी झालेल्या संसदेबाहेरील अदानींच्या विरोधातील इंडिया आघाडीच्या आंदोलनात देखील तृणमूल काँग्रेस, सपा आणि आप दूर राहिल्याचं दिसलं। निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीतून नितीश कुमार बाहेर पडले होते, तर लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत असून देखील आप आणि तृणमूलनं पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र निवडणुका लढवत स्वतःची ताकद दाखवली। त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास उरला नाही का असा प्रश्न उपस्थित झालाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।